काही पेरत आहे ना, हे सेवकाला पेरत नाही, मी देवाला पेरत आहे. आमेन. मी देवाच्या राज्यासाठी पेरत आहे, मी देवाच्या सेवा कार्यासाठी पेरत आहे, मी आत्मे जिंकण्यासाठी पेरत आहे. जर तुम्ही पेरलं नाही तर देवाच्या लोकांना वाचवायचं कसं? त्या लोकांना येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जायचा तिथपर्यंत. तुम्ही काम करणार, धंदा करणार, व्यवसाय करणार, इथंच बसणार, पण आमच्या सारख्या सेवकांना 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 500 किलोमीटर सुवार्ता सांगायला, लोकांना देवाचं वचन सांगायला, त्यांच्या आत्म्याला नरकातून वाचवण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, जीवनाची भाकर त्यांना देण्यासाठी, त्यांचं तारण होण्यासाठी आम्हाला धावावं लागतं. येशू प्रभूची आम्हाला पळावं लागतं. आणि जर तुम्ही देवाच्या लोकांना पेरलंच नाही, दिलंच नाही, तर मग त्या लोकांचं तारण होणार कसं? त्या लोकांचा उद्धार होणार कसा? त्या लोकांना मुक्ती पापापासून, शापापासून मिळणार कशी? हा प्रश्नचिन्ह फार मोठा आहे. म्हणून इस्रायल लोक जे काही अर्पण त्यांना आणण्यास सांगितले होते, ती अर्पणाची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि इस्रायल लोक देवाकडे पाहून देवाच्या राज्यामध्ये ते पेरत होते. 5 वचन काय? तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रत्यंत आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ. ऐकलंय? आता देवाच्या मंदिरात कशाची गरज आहे? त्या काळात लोक पेरायचे, आज पण गरज नाही का? या ठिकाणी वास्तू आहे, हे मंदिर आहे का नाही? तर ह्या मंदिराला आपल्याला हे बनवायचं आहे. तर मी लोकांना सांगितलं की आपल्याला हे मंदिर उभं करायचं आहे, हे मंदिर आपल्याला बनवायचं आहे. किती लोकांनी दिली भेट मंदिर बांधण्यासाठी? लिहून ठेवलेलं. कारण हे आता बघा, कल्पना करा, हे जर नसतं छत, तुम्ही बसले असते उन्हात? पावसात बसले असते का? चटई नसते खाली, बसले असते का? मंदिरात काय लागत नाही. या वास्तू जरी असेल तरी ही वास्तू रिन्यू करण्यासाठी, नवीन करण्यासाठी लोकांसमोर वरंगणी ठेवली होती. पण त्या